नमस्कार मंडळी, मी आहे रितिका अग्रे आणि पृथ्वी ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज आपला गुढीपाडवा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आणि आज आपण आलो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज शक्तीपीठ शिवतीर्थ भिवंडी इथे। आणि माझ्या मागे बघताय तर हे आहे शिव मंदिर आणि आज आम्ही या पाडव्याच्या मुहूर्तावरती इथे भेट द्यायला आलो या मंदिराला। आणि आतमध्ये शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे, खूप अप्रतिम आहे आणि मुंबईमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पहिलं मंदिर आहे जे भिवंडीमध्ये आहे। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला या पूर्ण शिव मंदिराची सगळी माहिती मिळेल, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला आपण आता मंदिर बघूया कसं आहे ते। मंडळी, खूप आनंद होतोय की ज्या राजामुळे आपल्याला आज आपल्या मंदिरामध्ये कुलदेवता आहेत अशा आपल्या लाडक्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य मंदिर शक्तीपीठ ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील मराठेपाडा इथे झालेले आहे। हे महाराष्ट्रातील पहिले मंदिर आहे। हे मंदिर प्राचीन काळातील मंदिरांसारखे बनवलेले आहे आणि या मंदिराची उंची साधारण 56 फूट इतकी आहे। या मंदिराचे बांधकाम ऐतिहासिक स्वरूपात दिसून येत आहे। इथे आल्यावर असे वाटते की जणू काही आपण एका किल्ल्यालाच भेट देत आहोत। इतकी छान आणि सुंदर रचना या मंदिराची केलेली आहे। आपल्या लाडक्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर महाराष्ट्रात झाले याचा खूप अभिमान आहे आणि या मंदिराला भेट देण्यासाठी खूप लांबून लोक येत आहेत। अजूनही आजूबाजूला बांधकाम चालू आहे। मंदिराचा उद्घाटन सोहळा 14, 15, 16, 17 मार्च रोजी संपन्न झाला। शिवक्रांती प्रतिष्ठान चे अध्यक्ष सन्माननीय राजूभाऊ चौधरी आणि त्यांचे सहकार्यांनी अहोरात्र मेहनत करून हे मंदिर साकारले आहे। या सर्वांना मनापासून शतः नमस्कार। पूर्ण गडाची प्रतिमा या मंदिराला दिलेली आहे। इथे 4 बुरुज आहेत आणि मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले आहे। या बुरुजाच्या चारही बाजूला सभामंडप बघायला मिळते। त्या सभामंडपात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास हा चित्रकरीन स्वरूपात त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती मराठी व इंग्रजी भाषेत दिलेली आहे। चित्र बघितल्यानंतर व वाचल्यानंतर लगेच लक्षात येते की हा प्रसंग श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील कुठला प्रसंग आहे। इथे आल्यावरती खूप शांत आणि प्रसन्न वाटले। तसेच महत्त्वाचे म्हणजे आम्ही पाडव्याच्या मुहूर्तावरती इथे मंदिराचे दर्शन घ्यायला आलो आहोत। मी खूप मनापासून सांगेन की जगभरातील प्रत्येकाने या मंदिराला भेट द्यावी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, तसेच हे मंदिर बांधणाऱ्या आदरणीय व्यक्तिमत्व पण खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद।
मंडळी, ऐतिहासिक कालीन विविध प्रकारचे शस्त्र पाहायला मिळतात. उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारचे तलवारी, खंजीर, वाघनखे, गुप्ती, दानपट्टा, भाळे असे आपल्याला तिथे पाहायला मिळतील. मंडळी, सांगायचे म्हणजे आमच्यासोबत समयात्रा टीम मधील लक्ष्मण यांच्या आई पण आल्या होत्या. त्यांनी खूप सुंदर असे गीत गायले आहे. लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. युगा युगाचा गडकंद भारी, यवन चाकरी करी सरदार. युगा युगाचा गडकंद भारी, यवन चाकरी करी सरदार. मराठा मर्दा होऊन पुरता, मराठा मर्दा होऊन पुरता. छाटला शत्रूच्या भुजा, अहो छाटला शत्रूच्या भुजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. तडपे हाती नंगी तलवार, वो निरान तिष्ट परिशान. तडपे हाती नंगी तलवार, वो निरान तिष्ट परिशान. हर हर करी दैत्या परी, हर हर करी दैत्या परी. उधळला राजाच्या भुजा, उधळला राजाच्या भुजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. भवानी आईच्या कृपावदान, भवानी आईच्या कृपावदान. यौवनाचा करोनी नाश, यौवनाचा करोनी नाश. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. व्हिडिओचा शेवट आम्ही इथेच करतोय. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचे म्हणजे हे शिवतीर्थ कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. जय शिवराय.